हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलेला आहे. भावाच्या मुलीच्या बारशाचा प्रोग्रामचा ब्लॉग बघितला आणि खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून थँक्यू. तर बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जुडिओमध्ये आलेलो आहोत. भावाचं घर आहे ना, त्याच्या घराच्या म्हणजे बिल्डिंग सोसायटी आहे ना, सोसायटीच्या एक रोड क्रॉस केलं की जुडिओ आहे. तिथे आम्ही आलेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी. आम्ही चौघी बहिणी आलेलो आहोत आणि बाकी कोणीच आलेलं नाहीत. बहिणीच्या मुली वगैरे थोड्या वेळ येणार आहेत. त्या आवरत आहेत. ॲक्च्युली खूप जण घरात आहे, त्यामुळं आवरणं सगळ्यांचं चालूच आहे. तर आम्ही इथं आलेलो आहोत आणि ॲक्च्युली आमच्याकडून एक चूक झाली की आम्ही जरा 15 ते 20 मिनटं जरा लवकर आलो. मिस्टर DIY असं काहीतरी आहे बघा. मी तर पहिल्यांदाच ऐकलं होतं. हे पुण्यामध्ये पण आहे असं ऐकलं मी. आणि इथे आलेला आहोत आम्ही थोडंसं घरगुती जे काही सामान आहे ना ते घेण्यासाठी. थोड्या वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर बघा 11 वाजता बरोबर आम्ही इथे आत एंट्री करत आहोत. कारण 11 वाजता शॉप ओपन होतो. 15 मिनटं आम्ही तिकडेच झाडाखाली गप्पा मारत वगैरे उभा राहिलेलो होतो. तर बघा आता आतमध्ये आम्ही जाणार आहोत आणि काय हवं आहे ते घेणार आहोत. ॲक्च्युली मला तर काहीसुद्धा घरातलं सामान वगैरे घ्यायचं नाही, कारण घर रिनोव्हेशनला काढलेलं आहे. त्यानंतर मग मी जे हवं आहे ते जे व्यवस्थित सूट होईल असं ते घेणार होते मी नंतरच. तेव्हा मला सध्या तरी काय घ्यायचं नाही, पण बहिणींबरोबर मी आलेली आहे इथे. त्यानंतर इथली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत जुडिओमध्ये, कारण जुडिओ पण 11 वाजताच उघडतं. पहिल्यांदा इथली शॉपिंग झाल्यानंतरच तिकडे जाणार आहोत. मला मी सगळं बघायला भेटते. तर इथे बघा तिथली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत जुडिओमध्ये. जुडिओमध्ये बघा कपडे असतात पूर्ण, आणि बघणार आहे. मला जर आवडलं तर एखादं घेणार आहे, कारण कपडे घ्यायचं म्हणजे मला कुठे जाईल तर कपड्यांची शॉपिंग करूच वाटते. कारण किती कपडे असेल ना तेवढे बरे वाटतात, म्हणजे आवडतातच खूप मला. सोनं ज्वेलरीपेक्षा पण ना मला जास्त करून आवडतं कपडे वगैरे. तर जुडिओमध्ये शॉपिंग वगैरे झाली सगळ्यांची. आता आम्ही जाणार आहोत घरी. नंतर आईकडे जाणार आहोत अनगरला, कारण की आम्हाला आजच्या आज अनगरला जाणं गरजेचं आहे, कारण उद्या आहे कार्यक्रम. त्यामुळे तिकडे जाणार आहोत आम्ही. चला तर भावाच्या इथे जातो. भावाच्या घरी गेलो आणि त्याच्यानंतर बघा आम्ही अर्धा एक तासांनी म्हणजे जेवण केलं. नंतर अर्धा एक तास थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर चाललेला आहोत आता आम्ही आईकडे अनगरला जाणार आहोत. आणि अनगरला जायच्या आधी भावाचे तिथे मोहोळमध्ये शॉप आहे कपड्याचं, तिथे जाणार आहोत. कारण कपडे जुडिओमध्ये एखाद दुसराच घेतला आहे माझ्या बहिणींनी, आणि तसंही मी काहीच घेतलेलं नाही आहे. त्यामुळे तर बघा आम्ही पोचलेलो आहोत मोहोळला. हे आहे माझ्या भावाचं 3 मजले मोठं शोरूम आहे. तर ॲक्च्युली मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा इथं मी प्रयत्न करत आहे, कारण की जास्त काही मला शूटिंग करायला वेळच भेटत नाही. कारण खूप जण असले ना थोडंसं नकोसं होतं बघा शूटिंग करायला वगैरे. तर सेकंड मजल्यावरती गेल्यानंतर मला जो हवा आहे तो मी ड्रेस इथे घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर खाली जाणार आहे. खालच्या साईडला कसं साडीचं सेक्शन आहे. सेकंड मजल्यावरती रेडीमेड सगळं होतं. त्यामुळे आता इथे साडी वगैरे आम्ही बघणार आहोत कशा पद्धतीने कशा आणि काय घ्यायचं आहे ते सगळं. उघडून दाखवते का ते? नाही नको तसं झालं. स्टोन चालते? नका नका ते नको ना. लय छान दिसली साडी नेसली होती. माधुरी ताईने घेतली. दाखवते फक्त बघा. दाखव. हो दाखव. ठीक आहे, पूर्ण स्टोन. साडीची शॉपिंग वगैरे झाली, म्हणजे पैठणी वगैरे घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा भावाच्या घरी ॲमेझॉनवरून त्यानं कार्पेट मागवलेलं होतं, आणि खास त्यानं माझ्यासाठी बघा हे कार्पेट ओपन करून त्यानं दाखवत आहे. मी त्याला म्हणलं नको राहू दे, पण नंतर मला राहू दे, एकदा ओपन वगैरे करून दाखवतो कशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि ॲमेझॉननं घेतलेलं आहे बघा, एकदम मस्त. लय मोठं आहे रे, पूर्ण हॉलला केलं काय. हां मस्त आहे.
भावाच्या दुकानात शॉपिंग वगैरे झाले, त्याने आणलेलं ते कार्पेट वगैरे बघितलं. त्यानंतर घरी आलो, तर घरी आल्यानं बघतो तर आई मोबाईलवरती तिचं काहीतरी ओम शांतीचं चालू होतं. त्यानंतर मावशी आणि आत्या इकडे चालू आहे दोघींचं भाजी वगैरे नीट करणं. आणि त्यानंतर आम्ही पोचल्यानंतर बघा मुलं मस्तपैकी आईच्या रूममध्ये, म्हणजे आधी एक मुलांसाठी गाडी पाठवली होती, त्यानंतर आम्ही सगळेजण आलेलो होतो. एका गाडीत सगळेजण म्हणजे हे होतात नाही, बसत नाहीत म्हणून. तर इथे माझ्या बहिणीचा मुलगा बोलत होता. आणि इकडे बघा सगळेजण मस्त आईच्या रूममध्ये AC लावून मस्तपैकी झोपल्यात. घरी कधी दुपारी झोपत नाहीत, प्राईची ते झोपलेले आहेत बघा. त्यानंतर बघा संध्याकाळी मस्तपैकी, कारण की आता 2-3 दिवस आईकडं आहे आणि निमिषला मेंना वडापाव खायचा होता. तर म्हणलं चला वडापाव आज ऑर्डर करावी. मी माझ्या वडिलांना म्हटलं की वडापाव वगैरे आणूया आपण. मग वडिलांनी गड्याला पाठवलं आणि वडापाव वगैरे आणलेले आहेत बघा. आणि ते मुलं खूप एक्साइट आहेत वडापाव खाण्यासाठी. प्रत्येक वेळेस आईकडे गेले की वडापावची आमची पार्टी असते, म्हणजे असते. सगळ्यांना तिथला वडापाव खूप आवडतो. मुलांच्या हातच बघा तसं. काय ते अवघड हा 5 खाणार होता हुशार. खातो कलर काय झाला लागेल तसं काढ की, सगळं ताटात बसणार नाही. आणि ते बघा सगळे वडा आहेत ना, ते सगळे एका ताटामध्ये मी काढून घेत आहे. कारण ते बघा पेपरमध्ये देतात आणि पेपरचं जे म्हणतात ना ते लागतं आणि त्यानंतर कसं आपल्या शरीराला पण चांगलं नसतं, म्हणून सगळं मी पेपरमधून बाहेर काढून ठेवत आहे. खूप सारे वडापाव मागितलेले आहेत मुलांचं. तर एवढं म्हणजे मस्ती ना की मी 3 खाणार, कोण म्हणते 4 खाणार, कोण म्हणते 5 खाणार. पण खरं सांगते लिटरली मला तर एक वडापाव खूप म्हणजे अति झाला खरं तर तो वडा. कारण की खूप दिवस असं वडापाव खायचं थोडं बंद झालेलं आहे पुण्यामध्ये, पण त्यामुळे खाल्लंच एवढं जात नव्हतं. पण आईकडं आल्यानंतर वडापाव तर खाल्लंच पाहिजे म्हणून मुलांसाठी म्हणून आम्हा सगळ्यांसाठी आणलेलं आहे. तर आता इथे मी खाऊन बघत आहे. तर खूप आणि खूप वेगळी अशी टेस्ट आहे पुण्यामध्ये, वेगळं मिळतं इथं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा रंगपंचमी होती आणि तर बहिणीच्या मुलाला मी म्हणत होते उठ चल आपण रंग वगैरे खेळूया. टाकणार आहे टाकणार आहे जात आहे खरं सांगते. लहानच आहे मी, तुला माहित नाही. उठपट का नाही 1 2 वडा. अगं फुटत कसं चला बाहेर 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 आहे बाहेर. आजी बाहेर ओरडत नाही, मारते. शूटिंग तर खेळा ग, शूटिंग तर करायचे ना खेळायचं नाही. आयुष बघ इकडं. तनीश तन्वी